नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघतच असाल तर SIR फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी चालू झालेला आहे। तुमच्या जवळपास जे शिक्षक आहेत ते तुमचा SIR फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला विनंती करत आहे किंवा तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला 31 जुलैच्या अगोदर भरण्यासाठी ते सांगत आहे। नेमकं हा SIR फॉर्म काय आहे, याचं महत्त्व काय आहे, संपूर्ण माहिती व SIR फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये कसा भरू शकतात, ही सर्व जी डिटेल माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे। असं काही इंटरफेस बघायला भेटेल तुम्हाला पोर्टलचा। आता इथून तुम्हाला जी प्रोसेस आहे ती सुरू करायची आहे। आता काय प्रोसेस आहे ही लगेच आपण बघून घेणार आहोत। आता मित्रांनो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी माहिती आहे मी काही पॉइंट द्वारे सांगणार आहे, तर तुम्हाला थोडी पण माहिती व जो व्हिडिओ आहे तो स्किप करायचा नाही, पूर्ण माहिती बघायची आहे। आता वोटर आयडी SIR फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, आता घर बसल्या हा अर्ज तुम्ही भरू शकतात। काय करायचं आहे, आता एक काही स्टेप सांगितल्यात। पहिली स्टेप आहे, तुम्हाला या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। यावरती होम पेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे। त्याच्यानंतर जो OTP येईल तो टाकून व्हेरीफाय करायचा आहे। त्याच्यानंतर रजिस्टर झाल्यानंतर मोबाईल नंबर परत एकदा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे। लॉग इन टाकल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिल वरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला तिथे जाऊन 6 नंबरचा फॉर्म आहे तो रजिस्ट्रेशन साठी भरायचा आहे। इथे बघू शकतात असे ऑप्शन बघायला भेटत असेल, तर तुम्हाला 6 नंबरचा फॉर्म आहे तो भरावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे, जसं की नाव, जन्मतारीख, तुमचं जेंडर, इतर जी मतदारसंघ आहे त्याची माहिती, इथं सर्व माहिती स्टेप बाय स्टेप भरावी लागत असते तुम्हाला। त्यानंतर दस्तावेज अपलोड करायचे आहे, जसं की तुम्हाला जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला पण तुम्ही इथं अपलोड करू शकता, जसं की आधार कार्ड, भाडेकरारनामा, वीज बिल, पासपोर्ट साईजचा फोटो। तर इथं जे आहे तुम्हाला PDF, JPG, PNG मध्ये अपलोड करण्यासाठी ऑप्शन देत असतं। आता घोषणापत्र साठी आय एक्सेप्ट करायचं आहे, ऍग्री करायचं आहे, सबमिट करायचं आहे। त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे। तुम्हाला एक SIR नंबर बघायला भेटत असेल, तर तुम्हाला याची प्रिंट काढून ठेवायची आहे आणि हा जो नंबर आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या सूचना इथे बघायच्या आहे। फॉर्म भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवायची। आता जेव्हा पण शिक्षकांकडे तुम्हाला जे डॉक्युमेंट द्यायचे आहे SIR नंबर सोबत, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवावा लागणार, जसं की त्यांच्याकडचा जो फॉर्म आहे तो त्याच्यावरती आपल्याला फोटो व्हाईट बॅकग्राऊंड वरती लागणार आहे। एकदाच फॉर्म सबमिट करायचा आहे, परत परत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा नाही। त्याच्यानंतर तुम्ही ट्रॅक करू शकतात। काही जर प्रॉब्लेम येत असतील तर कमेंट मध्ये विचारा, तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ किंवा त्याचे उत्तर लवकरच मिळून जाणार आहे। त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे, तर जसं काय की तुम्हाला जी डिटेल आहे ती सापडण्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला, त्याच्यावरती जी जन्मतारीख असते त्यानुसार ती जन्मतारीख सापडल्या जाते। एखाद्या वेळेस काही डाटा जो असतो तो मिसमॅच होतो, त्यामुळे हे जे बेसिक डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला गरजेचे असतात। पत्त्याचा पुरावा लागतो, आधार कार्ड, वीज बिल किंवा भाडे करारनामा, पासपोर्ट साईजचा फोटो, मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे। फॉर्म भरण्यासाठी जर अडचण येत असेल तर यांच्या 1950 वरती तुम्हाला कॉल करायचा आहे, तर तुम्ही इथून पण आणखीन माहिती घेऊ शकतात। तर या PDF द्वारे जी प्रोसेस आहे मी थोडक्यात सांगितली आहे। जर तुम्हाला याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ किंवा फॉर्म कसा भरायचा आहे लाईव्ह जर बघायचं असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।